अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने मुकुंदनगर परिसरात मोठे शक्ती प्रदर्शन केले। माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या भव्य रॅलीने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत। मुकुंदनगरला दहशतमुक्त करण्यासाठी आणि गुंडशाही मोडीत काढण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन थोरात यांनी केले। मुकुंदनगर येथील अल आमीन मैदानापासून या भव्य प्रचार रॅलीला सुरुवात झाली। रॅलीमध्ये हातात काँग्रेसचे झेंडे आणि पंजा चिन्हाचे कटआउट्स घेतलेल्या हजारो युवकांचा उत्साह पाहण्यासारखा होता। नामदार बाळासाहेब थोरात यांनी रॅली दरम्यान रथातून उतरून सामान्य नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या, ज्यामुळे मतदारांमध्ये एक वेगळाच विश्वास पाहायला मिळाला। यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की मुकुंदनगरचा विकास सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक रोखला आहे। केवळ बाहुल्यांचे राजकारण करून परिसराला वाळीत टाकण्याचं काम झालंय। आता वेळ आली आहे या गुंडशाहीला मतांच्या माध्यमातून धडा शिकविण्याची। या रॅलीत मुकुंदनगरमधील काँग्रेस उमेदवार शेख नसीम खान साहेब, शेख फैयाज खान मिनाज अर्थात खानबाबा, शम्स हाजी समीर खान यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण आणि मोठे पदाधिकारी उपस्थित होते। रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात उमेदवारांचे स्वागत करण्यात आले। महिलांची लक्षणीय उपस्थिती हे रॅलीचे विशेष आकर्षण ठरले। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग 6 आणि मुकुंदनगर परिसरात काँग्रेसचे पारडे जड झाल्याचं चित्र दिसत आहे। काँग्रेस गायब झालेली नाही, काँग्रेस लोकांच्या अंतःकरणामध्ये, आणि काँग्रेस आपल्याला लवकरच असं दिसेल की राज्यात आणि देशात काँग्रेस येणार आहे। याची सुरुवात ही आता इथे व्हावी, आपल्या अहिल्यानगर नगरमध्ये व्हावी अशी सुरुवात आम्ही प्रयत्न करतोय। परंतु एक दिवस असा आहे, लवकरच येणारा दिवस, कारण बीजेपीचा जो छळ करण्याची पद्धत आहे तो लोकांना आता लक्षात आलेला आहे। त्यांचं राजकारण लक्षात आलेलं आहे, माणसात भेद करण्याची पद्धत त्यांची लक्षात आलेली आहे, आणि धनदांडग्यांकरता भांडवलदारांकरता सगळी सत्ता वापरण्याची पद्धतही लक्षात आलेली आहे। लोक आता बीजेपी बरोबर राहणार नाहीत। नाही, अनेक वर्षाने आम्ही पहिल्यापासून काँग्रेस बरोबर आहे। आमचं कुटुंब आता 100 वर्ष होतील की काँग्रेस बरोबर आम्ही आहोत। आणि हे खरं आहे की मधला काळ असं वाटलं की गर्दी कमी, आजचा प्रतिसाद मुद्दाम आपण पाहावा, इथंच नाही तर सगळ्या शहरांमध्ये प्रचंड प्रतिसाद लोक देत आहेत आणि काँग्रेस बरोबर येत आहेत। मी राज्यातले अनेक जिल्हे केलेले आहेत। मी सांगलीमध्ये काम केलं, कोल्हापूरमध्ये आम्ही सभा केल्या, पुण्यामध्ये केल्या, काल मी छत्रपती संभाजीनगरमध्ये होतो, आज इकडं आहे। रोज मी कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आहे, आणि पूर्ण प्रयत्न आम्ही सर्वजण करतो आहोत की काँग्रेसचा विजय झाला पाहिजे म्हणून। यांचं तर राजकारण करण्याची पद्धत जी आहे ती निकोप नाही, लोकशाहीला धरून नाहीये। हे दहशत करण्याचा प्रयत्न करतायत, गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करतायत, खोटे गुन्हे करून लोकांना हॅरेसमेंट करण्याची पद्धत त्यांची चाललेली आहे। हे तर आपण पाहतोच आहोत, त्यामुळे वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही, पण लोक आता घाबरणार नाही। त्यामुळे हे बीजेपीच्या मदती करता येत असतं, ते बीजेपीला मदत करण्याकरता येणं हे त्यांची जबाबदारी आहे। असे काही पक्ष आहेत, अशा काही संघटना आहेत की ज्या पुरोगामी आहेत असं दाखवतात, धर्मनिरपेक्ष आहेत असं दाखवतात। अशा काही आहेत का ज्या फक्त मताचं वाटप करून बीजेपीला विजयी कसं करता येईल याच्याकरता काम करतायत, त्याचा तो एक भाग आहे। अनेक ठिकाणी आपण पाहिलं, 70 ठिकाणी जर बिनविरोध झाले असतील, ते कसे झाले हे आपण दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये पाहिलेलं आहे। आपल्याला लक्षात आलेलं आहे की कशा पद्धतीने ते झाले, दहशतीतून झालेले आहेत, लालूच देऊन झालेले आहेत, पुण्यापर्यंत प्रयत्न झाले। दुर्दैवी गोष्ट ही लोकशाही करता योग्य नाही। प्रतिनिधी अब्रार शेख, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।